गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर फुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशाऱ्याची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर फुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशाऱ्याची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे I love you. I love you. I love you. I love you. कोणता हा मोसम मस्त रंगांचा तुझ्या सवे माझ्या जीवनी आला सुने सुने होते किती मन माझे आज तेच वाटे धुंद मधुशाला जगण्याची मज आता कळते मजा तुझ्यासाठी जीव झुरे मन माझे थरारे कधी तुझ्या पुढे पुढे कधी तुझ्या मागे मागे करतो मी इशारे हे जाऊ नको दूर तू जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे पापण्याच्या सावली खाली मला जिंदगी ही घेऊन आली तुझ्या चाहुलीची धून आनंदी अंतरास माझ्या छेडून गेली जगण्याची मज आता येई नशा तू माझे जीवन तू माझी दिशा जगण्याची मज आता येई नशा तू माझे जीवन तू माझी दिशा आता तरी माझ्यावरी कर तुझी जादूगिरी हुर हुर का जीवाला बोल आता काहीतरी भेद आता कुठेतरी कसला हा बोला हे जाऊ नको दूर तू जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर फुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशाऱ्याची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे
श्रीहरी जगत्पिता दूर करीतो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची कथा मुलका मुकुराजा होता माथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी आली एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्कामुख त्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मनोइच्छित फळ मागावे चरणी श्रीहरीच्या लागावे घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान तयाला नव्हते काही संतान केला म्हणून नवसवाण्यान पती पत्नीला जाहली जाण कन्या ही झाली त्या रूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगियांची ही व्यथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा ऐक सत्यनारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची कथा लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधुवाण्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्यपुत्र ठरविला केले हो कन्यादान बापान विवाह पार पडला थाटान व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून रुष्ट झाले भगवान जावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी नगर ते होते चंद्रकेतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून साधुवाण्यावरी आला आळ केले दोघाशी कैद तात्काळ करता आणि करविता काय घडवितो आता काय घडवितो आता ऐक सत्यनारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची कथा लीलावतीस दुःख बहु झाले घरी ही द्रव्य चोरीस गेले लागल्या मागू दोघेही भिक्षा पूजाना केल्याचीच ही शिक्षा होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून द्यावे त्यांना सत्वरी सुटता कैदेतून तो वाणी निघे भरून नौका द्रव्यानी झाली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्या साधुवाण्याची येऊन त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौकेत म्हणे तो नौका आमची तरलेली वेली व पाने यानी भरलेली हो खरे तुझे हे बोलून यती ते दूर बसले जाऊन द्रव्य गेले व पाने पाहिली क्षमा यतीची त्यांनी मागितली वेली पानाचे द्रव्य बनवून दिले यतीने त्यास परतून बांधवा संगे साधुवाण्यान केले नारायणाचे पूजन ठेवा
हृदय सत्यता श्रीहरीशी पूजिता श्रीहरीशी पूजिता ऐक सत्यनारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची कथा आला तो वाणी आपल्या नगरात जावई राहिला तो नौकेत बातमी ऐकुनी आनंदाची हर्षली भार्या साधू वाण्याची गेली लीलावती ती चटकन पतीचे घ्यावयास दर्शन घरी कलावतीन भक्तीन केले नारायणाचे पूजन नाही केला प्रसाद भक्षण तशीच गेली घेण्या दर्शन म्हणून रुष्ट झाले भगवान दिली नौका नदीत बुडवून आकाशवाणी ती पडे कानी आली कन्या प्रसाद त्यागुनी तिचा पती मिळेल परतूनी जर येईल प्रसाद भक्षुनी घरी कलावतीने जाऊन आली त्वरे प्रसाद भक्षून पतीसह नौका पडली दृष्टीस घातली पूजा हर्ष सर्वास श्री प्रसाद भक्षिता लाभे सौख्य सर्वथा लाभे सौख्य सर्वथा ऐक सत्यनारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची कथा केशवा